जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. पंचारतियो वाळुहरा, पंचारतियो वाळुहरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूर. शोभति सुंदर कमलासन हे, रत्न जडित शिरी मुकुट विराजे. पायी घागरी ऋणझुन वाजे, श्रीधरा करुणा करा. जय 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 मयूरेश्वरा, जय जय जय. शेंदूर चरचित केसरी टीळा, कंठी झळकती मौक्तिक माळा. कटिक सुनी पीतांबर पिवळा, पाशांकुशधर हस्त फणिवरा. जय 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 मयूरेश्वरा, जय जय जय. मंगलमूर्ती पार्वती बाळा, सुरवर मुनी जन पूजती तुझला. विघ्न निवारी शमवी सकला, कमल नयन हे मनोहरा. जय 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 मयूरेश्वरा, जय जय जय. धाव पावरे गौरी नंदना, अलिंगुनी तुझ करी रे वंदना. पतितमी पापी शमवी सकला, श्रमलो दमलो या संसारा. जय 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 मयूरेश्वरा, जय जय जय. पंचारतियो वाळुहरा, पंचारतियो वाळुहरा. जय 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 मयूरेश्वरा, जय 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 मयूरेश्वरा. जय 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 मयूरेश्वरा. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. श्री गणेशाय नमः. माईकचा थोडा आवाज वाढवा. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव.
सर्वकार्येषु सर्वदा सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिदेवतमसा नाशयान्ति विघ्नानां या कुन्देन्दुतृषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रवृत्तिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणविधियादिनाथ बालकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयनामधानेन कथयिष्ये शुभां कथः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। गंगातरंगरमणीय जटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। विश्वेशं माधवं ढुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगां भवानी मणिकर्णिकां। भवाब्धिमग्नं दीनं मां
समुद्धर भवार्णवात् कर्मग्राह्य गृहीतांगं दासोऽहं तव शंकर। वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। रत्नैः कल्पितमानसं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्। सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो हर हर करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय
शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय नंदीश्वराय शिव नंदीश्वराय हर हर भोले नमः शिवाय नंदीश्वरा शिव नंदीश्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव। सद्गुरुनाथ महाराज की जय।
सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान सांब सदाशिवांची परमपवित्र कथा, दिव्य कथा, ज्या कथेला शिवपुराण कथा असं म्हणतात. गेल्या 7 दिवसांपासून तुम्ही मी या कथेचं गायन करत आहोत, श्रवण करत आहोत. जशा पद्धतीनं भगवंत आपल्याला बुद्धिदान करत होते त्या पद्धतीनं तुम्ही मी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्या सेवेचा 7वा दिन अर्थात 7वा दिवस आहे. कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं. आई भवानी जगदंबा भगवान शंकरांसहित या सृष्टीचा कार्यभार पाहण्यासाठी सती या रूपाने या मृत्यूलोकामध्ये प्रथमतः प्रगट झाला. परंतु सुतजी महाराज असं म्हणतात की मनामध्ये असलेला अहंकार, भगवान शंकरांच्या शब्दावरती असलेला अविश्वास आणि याचा परिणाम असा झाला की सती आईसाहेबांचा त्याग हा भगवान शंकरांनी केला. आपल्याकडून अपराध झालेला आहे या गोष्टीची जाणीव ज्या वेळेला आईसाहेबांना झाली त्यावेळेला पुन्हा एक वेळेला सती माता अर्थात कालिका माता या पुन्हा भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये हिमालय भगवंतांची कन्या म्हणून प्रगट झाल्या आणि नाम धारण केलं पार्वती. ज्यावेळेला सती म्हणून अवताराला आलेल्या होत्या त्यावेळेला सती मातेकडून अल्प प्रमाणात तपश्चर्या घडल्या आणि अल्प प्रमाणामध्ये तपश्चर्या घडल्याचा परिणाम की भगवान शंकर हे सगुण साकार झाले आणि त्यांचा स्वीकारही केला. पण ज्या वेळेला पार्वती म्हणून त्यांनी रूप धारण केलेलं आहे त्यावेळेला भगवान शंकर विचार करतात की भलेही पार्वतीनं 3000 वर्ष तपश्चर्या केली, भलेही हजारो वर्ष हिनं तपश्चर्या केली, माझी सेवा केली, तरीसुद्धा मनामध्ये असलेला अहंकार हा जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत मी पार्वतीचा स्वीकार करू शकत नाही. आणि मग त्यानंतर पार्वती मातेला तपश्चर्या करण्याची बुद्धी प्राप्त झाली, संकल्प अंतःकरणामध्ये धारण केला आणि पार्वती मातेनं पर्वतावरती जाऊन हजारो वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याचा परिणाम असा झाला की मनामध्ये असलेला अहंकार हा पूर्णपणे नाहीसा होऊन गेला. भगवान शंकरांप्रती असलेली निस्सीम भक्ती, एकनिष्ठपणा याचं दर्शन भगवान शंकरांनी घेतलं. प्रथमतः सप्त ऋषींनी पार्वती मातेची तपश्चर्या ज्या वेळेला पाहिली त्यावेळेला त्यांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि ज्या वेळेला परीक्षा घेतली त्यावेळेला परीक्षेमध्ये योग्य रीतीनं पार्वती माता या सफल झालेल्या आहेत. पण एवढं करून सुद्धा भगवान शंकरांचं मन मात्र अजूनही स्वीकार करण्यासाठी तयार नाही. त्यावेळेला अंतिमतः भगवान शंकरांनी यतीचा वेश धारण केला आणि पार्वती मातेची परीक्षा पाहिली. आणि ज्या वेळेला परीक्षा पाहिली त्यावेळेला लक्षात आलं की आता माझी पार्वती ही पूर्णपणे अहंकाररहित झालेली आहे. मनामध्ये माझ्या वचनांवरती तिचा विश्वास दृढ झालेला आहे. एकनिष्ठपणे माझं नाम आणि माझ्या रूपाचं ध्यान केलेलं आहे आणि आता भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वरदान केला, वचनदान केलं. म्हटले पार्वती मी तुझ्यासोबत विवाह करण्यासाठी तयार आहे. आणि मग त्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह अतिशय थाटामाटामध्ये आपण साऱ्यांनी संपन्न केला. जेवढा आनंद हिमालय भगवंतांना, जेवढा आनंद ब्रह्मदेव नारदजी महाराजांना, नारायणांना प्राप्त झाला तेवढाच आनंद तुम्हाला मला सुद्धा काल भगवंतांचा विवाह संपन्न करून प्राप्त झाला. झाला ना? प्राप्त झाला. हिमालयामध्ये जे गण उपस्थित होते
हिमालयामध्ये जे गण उपस्थित होते त्यांनी भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह पाहिला. आणि आपणही भाग्यवान आहोत की काल आपण हरिकथेमध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेचं रूप पाहून त्यांचा सुद्धा विवाह संपन्न केला. तुमचं माझं परमभाग्य की आपल्याला हा विवाह पाहता आला. या विवाहाचे साक्षीदार तुम्ही मी झालोत. याचा अर्थ असा नाही की केवळ कालच आपण साक्षीदार होतो, तर ज्या वेळेपासून भगवान शंकरांचं चरित्र आपण गाण्यासाठी आरंभ केलेला आहे आणि श्रवण करण्यासाठी आरंभ केलेला आहे, त्या वेळेपासून आपण भगवान शंकरांना पाहतोच आहे. पण कसं पाहत आहोत? नेत्रांच्या माध्यमातून पाहत नाही, तर कानांच्या माध्यमातून पाहत आहोत. जसं आपण त्यांच्याबद्दल ऐकत आहोत तशा पद्धतीनं तसं रूप तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट होत आहे. म्हणून जरीही ते तुम्हाला मला नेत्राने नाही दिसले हरकत नाही, पण श्रवणाने तर ते तुम्हाला मला नक्कीच दिसत आहेत. आणि त्याचाच हा परिणाम आणि हे भाग्य. आणि भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा अतिशय आनंदामध्ये संपन्न झाला. आणि त्यानंतर पार्वती माता आणि भगवान शंकर हे हिमालयामध्ये जाऊन राहायला लागले. काही काळ त्या ठिकाणावरती राहिले. तदनंतर कैलास लोकामध्ये जाऊन आता विहार करत आहेत. वर्णन असं करतात की 10,000 दिव्य वर्ष शंकर आणि पार्वती मातेनं विहार केला. यथायोग्य समयाला ज्या वेळेला साऱ्या देवतांनी प्रार्थना केली, म्हटले भगवंता ज्या कारणासाठी तुमचा विवाह आम्ही लावून दिलेला आहे, आता ते कारण पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. काय कारण होतं? तर काल आपण श्रवण केलं की मृत्यूलोकामध्ये तारकासूर नावाचा एक दैत्य, एक राक्षस हा मातलेला होता. त्याने वर प्राप्त करून घेतलेला होता की मला देवतांकडून मरण नाही आलं पाहिजे, मला पशु पक्षी प्राणी मनुष्य कुणाकडूनही मरण नाही आलं पाहिजे, केवळ भगवान शंकरांचा पुत्रच माझा वध करेल असा वर मला दान करा. कारण तारकासुराला माहीत होतं की भगवान शंकरांनी सती मातेचा त्याग केलेला आहे आणि भगवान शंकर पुन्हा मात्र विवाह करणार नाही, आणि विवाहच करणार नाही तर पुत्रसुद्धा प्राप्त होणार नाही असा विश्वास. आणि त्या बळावरती मग तारकासुराने या मृत्यूलोकामध्ये आपलं आधिपत्य स्थापित केलं. आणि ही गोष्ट ज्या वेळेला देवतांना कळाली, तारकासुराचा जाच ज्या वेळेला देवतांना व्हायला लागला, त्यावेळेला देवतांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली आणि भगवान शंकरांचा विवाह लावून दिला. विवाह उपरांत भगवान शंकर आणि पार्वती मातेला एक पुत्र प्राप्त झाला, ज्या पुत्राचं नाव कार्तिकेय असं होतं. या कार्तिकेयचं लालन पालन संगोपन हे 6 कृत्तिकांनी केलेलं आहे. या कृत्तिकांना हा कार्तिकेय प्राप्त झालेला होता. आणि गेली अनेक वर्ष या कार्तिकेयाचं पालन या कृत्तिकांनी केलं. आणि त्यानंतर मग पार्वती मातेला कार्तिकेय सोपवून दिलेला आहे. अशा पद्धतीनं कार्तिकेयाच्या 6 माता आणि 7वी माता पार्वती आहे. आणि ज्या वेळेला आता कार्तिकेय मोठा झालेला आहे, युद्धकलेमध्ये निपुण झालेला आहे, अस्त्रकलेमध्ये निपुण झालेला आहे, आता मात्र घनघोर अशा प्रकारचं युद्ध तारकासूर आणि कार्तिकेयामध्ये संपन्न झालं. आणि पाहता पाहता जो वर प्राप्त झालेला होता त्या वराच्या परिणाम स्वरूपाने अल्प कालावधीमध्ये कार्तिकेयाकडून तारकासुराचा वध झाला. आणि आता मात्र साऱ्या देवता अतिशय आनंद व्यक्त करत आहेत. कार्तिकेयाच्या अंगावरती फुलांचा वर्षाव होतो आहे. कार्तिकेयाचा जय जयकार संपन्न होतो आहे आणि सारे गण साऱ्या देवी देवता मुक्तकंठाने कार्तिकेयाची स्तुती आरंभ करत आहेत. आणि अशा पद्धतीनं ज्या कारणासाठी कार्तिकेयाचा जन्म झाला ते कारण पूर्ण झालं. आणि आता कार्तिकेय आपल्या माता पित्यांसोबत राहतो आहे. आणि एक दिवस पार्वती मातेला इच्छा झाली की मला अजून एक पुत्र प्राप्त व्हावा, की असा पुत्र जो केवळ माझं संरक्षण करेल, जो केवळ माझ्या सेवेसाठी जन्माला आला पाहिजे,
मग अशा वेळेला पार्वती मातेनं आपल्या अंगामधून निघणारा जो मल होता, जी उटी होती, त्या उटीपासून एक पुतळा तयार केला आणि त्याला चैतन्य दान केलं. आणि ज्या वेळेला तो जिवंत झाला त्यावेळेला पार्वती मातेनं त्या पुत्राचा स्वीकार केला, ज्याचं नाव विनायक असं होतं. परंतु भगवान शंकरांना क्रोध आला आणि भगवान शंकरांनी विनायकाचं मस्तक ज्या वेळेला धडावेगळं केलं, त्यावेळेला पार्वती मातेच्या इच्छेसाठी पुन्हा भगवान शंकरांनी त्या धडाला एका गजाचं अर्थात हत्तीचं मस्तक लावलं आणि त्यावेळेपासून त्या देहाला गणपती गजमुख असं नाम प्राप्त झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं